डोंगराळे चिमुकली हत्या प्रकरणानंतर आता आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थ त्याचबरोबर कुटुंबीय आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। आजपासून आमरण उपोषणाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। या उपोषणाला आता सुरुवात झाल्यानंतर आपण बघू शकता कुटुंबीय त्याचबरोबर ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपोषणाला बसल्याचे दिसून येत आहे। आजपासून या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। यज्ञ शक्ती या नावाचं कायदा देखील पारित करण्यात यावा अशी मागणी या ग्रामस्थांतर्फे करण्यात आलेली होती आणि या मागणीसाठी त्याचबरोबर आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील आता ग्रामस्थांनी लावून धरलेली आहे आणि या मागणीसाठीच आता सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसलेले असल्याचं दिसत आहे। जे उपोषण करते आहेत आपण त्यांच्याकडनं या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, आपण उपोषणाला आजपासून सुरुवात केलेली आहे, काय एकंदरीत? जोपर्यंत यज्ञ बाळाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण असंच चालू राहणार आणि इथून पुढची आम्ही आमच्या यज्ञाला नाही वाचू शकलो, परंतु इथून पुढची जी जन्माला येणारी यज्ञ आहे तिला कुठेतरी सुरक्षा मिळावी म्हणून हे अमरण उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चालूच राहणार। या दरम्यान आणखी आपल्या प्रशासनाकडनं आपली काय काय मागणी असणार आहे? 30 दिवसाच्या आतमध्ये त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि जी हिवाळी अधिवेशन येईल त्या हिवाळी अधिवेशनामध्ये यज्ञशक्ती नावाचा एक कायदा काढून महिलेच्या सुरक्षेसाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे आणि जो नराधम असेल, जो बालिकावरती जो अत्याचार करेल त्यालाही फास्ट ट्रॅक द्वारे एक वेगळी बेंच तयार करून त्याच्यामध्ये काहीतरी कायदा काढून तिला योग्य असा न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। साधारण कधीपर्यंत आपलं हे उपोषण म्हणजे आपली नेमकी ठोस भूमिका काय असणार आहे या उपोषणादरम्यान आणि पुढे या उपोषणाची वाटचाल कशी असणार आहे? ठोस निर्णय हाच असणार आहे की आम्हाला आश्वासन नकोय, आम्हाला तुम्ही काहीतरी सांगा की आम्ही एवढ्या दिवसामध्ये करणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आम्ही आश्वासनावर अवलंबून राहणार नाही। म्हणून सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन त्वरित अशी लवकरात लवकर कारवाई करावी। नक्कीच जर आपण जर बघितलं तर फक्त आश्वासन नको तो कारवाई हवी अशी आंदोलकांची आता आपल्याला पुढे उपोषणकर्त्यांची भूमिका असल्याचं दिसून येत आहे। परंतु आता या उपोषणाचे पुढे काय घडामोडी घडणार हे बघणं देखील औचित्याचं ठरणार आहे। डोंगराळेहून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।